इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अंबड येथील शांतीनगर अतिक्रमण प्रकरणात दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र या परिसरातील मूळ रहिवाशांना न्याय मिळावा आणि त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मी ताटे यांनी मांडली. अतिक्रमणाच्या जागेवर आयोजित भेटीदरम्यान त्यांनी प्रशासनाला मूळ रहिवाशांना तातडीनं पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. पुनर्वसन हे केवळ घर देण्यापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा विचार करूनच करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. भीमराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजूभाऊ ताटे, आमच्या ताईंनी आम्हाला कालच हा विषय सांगितला. त्यानंतर इथं आल्यानंतर रविभाऊच्या नेतृत्वात या ठिकाणी उपोषण झालं. आपल्या ज्या नगराच्या लोकांची फक्त एवढीच मागणी आहे की यांचं पुनर्वसन कुठं झालं पाहिजे. शासन जर बोलतो की आम्ही पुनर्वसन करायला तयार आहे, पण पुनर्वसन अशा ठिकाणी झालं पाहिजे, एक तर ते शाळेच्या ठिकाणी झालं पाहिजे किंवा बुद्धविहाराच्या ठिकाणी झालं पाहिजे. परंतु या ठिकाणी असं दिसतंय की या ठिकाणी काहीतरी कोणतरी बदमाशी करत आहे आणि सरकारच्या काही लोकांचा डोळा या जागेवरती आहे. परंतु मी सांगतो, आमच्या संघटनेच्या वतीने ज्यावेळेस रविभाऊ किंवा लक्ष्मीताई आम्हाला आवाज देतील आणि हा विषय फक्त आता नाशिकपुरता मर्यादित राहणार नाही, महाराष्ट्रावर आम्ही विषय घेऊन जाऊ आणि यांच्या जे याच्या पुढे जर यांच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि जो बिऱ्हाड मोर्चा असेल त्याचा आमचा पूर्ण पाठिंबा असेल. 2 तारखेला पाऊस धोधो वरतून पडला. म्हणजे याचा अर्थ काय म्हणायचं आम्हाला तर हे पण आता सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आमच्या कानावरती ही पण खबर आहे का शांतीनगरच्या रहिवाशांचं कुठेतरी पुनर्वसन एखाद्या कोपऱ्यामध्ये करायचं आणि ही जी जमीन आहे ही जमीन एखाद्या कंपनीला अलाव करायची आणि ती मोठी कंपनी आयात करायची. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी ताटे, राजू ताटे, रवी आहिरे तसेच परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.